कल्याणमध्ये गेली काही वर्ष बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना गडावरती प्रवेशबंदी असते, मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला जातो. हा काय प्रकार आहे? जे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे त्या ठिकाणी आणि स्वतः शिवरायांच्या पदस्पर्श लाभलेलं आहे असं ते ठिकाण आहे. आमच्यासाठी ते पवित्र ठिकाण. बकरी ईदच्या दिवशी सगळे मुस्लिम बांधव गडाच्या समोर त्या रस्त्यावरती नमाज पठण करत असतात. खरं तर रस्त्यावरती नमाज पठण करणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. त्या गोष्टी चुकीच्या. धर्म हा प्रत्येकाने आपापल्या घरात ठेवावा. रस्त्यावरती तुम्ही तिकडे सगळे रस्ता बंद करणार आणि तिकडे नमाज पठण करणार ही गोष्ट पटण्यासारखी नाही. त्या दिवशी हिंदूंना गडावरती प्रवेशबंदी करण्याचं कारण काय? आमच्या आईचं मंदिर आहे तिथे, त्या मंदिरात आम्ही जायचं नाही का? रोज लोक तिकडे दर्शनासाठी जातात दुर्गाडी किल्ल्यावरती, आणि त्या दिवशी मग बंदी का असते? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आदेशानुसार पूर्वीपासून इथे एक घंटानाद आंदोलन केलं जातं बकरी ईदच्या दिवशी. म्हणजे नियम असा बनवला आहे यांनी की ज्या दिवशी बकरी ईद आहे त्या दिवशी घंटाही वाजवायची नाही मंदिराची, मंदिरात प्रवेश करायचा नाही हिंदूंनी. का करायचं नाही? आम्ही काय पाप केलंय? मग त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा आणि आम्ही आमचा धर्म पाळायचा नाही काय? हा कुठचं हे तुमचं सर्व धर्म समभाव आहे? हा एका धर्माला तुम्ही सूट देणार आणि दुसऱ्या धर्माला तुम्ही प्रवेशबंदी करणार, हा कुठचा कायदा आहे? कुठची समानता याच्यामध्ये? काय लॉजिक काय याच्यामागे? मला तेच कळत नाही. बरं, घंटानाद आंदोलन आहे का मुसलमानांच्या विरोधात होत नाही, हे सरकारच्या विरोधात होतंय की तुम्ही मुसलमानांना नमाज पठण करण्यासाठी तुम्ही परवानगी देताय तिथे, मग हिंदूंना मंदिरात जाण्यापासून का रोखताय तिथे तुम्ही? काय तर म्हणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार म्हणून प्रवेशबंदी केली जाते. ही कुठची पद्धत आहे प्रवेशबंदी करण्याची? ह्याच्याने कायदा आणि सुव्यवस्था अजून बिघडेल. प्रवेशबंदी केल्याने कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यापेक्षा ते बिघडेल अजून. हिंदू अजून पेटून उठतील की आम्हाला आमच्यावरती अन्याय का? पण आमच्या सरकारला एवढंही कळत नाही. बरं, चला, पूर्वी काँग्रेसची सरकार होती, आज कुठचं सरकार आहे? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आज महाराष्ट्र राज्यावरती आहे, बरोबर आहे? मग हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार असताना सुद्धा ही वेळ का? हे असे कायदे का? असे नियम का? त्या पोलिसांना आदेश की अशा कुठच्याही प्रकारचे तुम्ही भेदभाव करू नका, हिंदूंना मंदिरावरती गडावरती प्रवेश द्या. वाद होणारच नाहीत, घंटानाद आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत, हे सरकारने ध्यानात ठेवावं.